नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या एम-पी-एस-सीच्या प्लॅटफॉर्मवरती, किरण गुरुजी रेंज. आता मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट या ठिकाणी करण्यासाठी मी आलेलो आहे. बघा, 25 तारखेपर्यंत आपली ऑफर होती. ₹1800 मध्ये मी तुम्हाला 4 विषय शिकवणार होतो. ही बॅच आपली सुरू झालेली आहे. या बॅचचा टायमिंग तुमचा सकाळी 10, 10:15 वाजता स्टार्ट होईल. आपण पॉलिटी आणि अर्थशास्त्र हे 2 विषय सगळ्यात पहिले घेणार आहोत. आपण एकाच दिवसात 4 विषय शिकणार नाही आहोत. कारण की बरेचसे विद्यार्थी ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि बाकीचे इतर सब्जेक्ट जसं की सायन्स, मॅथेमॅटिक्स याच्या सुद्धा बॅचेस त्यांनी घेऊन ठेवलेल्या आहेत. एकाच दिवशी जर 5-5, 6-6 जर तुम्ही लेक्चर करत असाल, तर तुम्ही लेक्चर कंप्लीट करूच शकत नाही. तुमचा अभ्यास प्रॉपर होणार नाही. म्हणून आपण डिसाईड केलेलं आहे, की 3 महिने आपण 2 विषय शिकू. पुढचे 3 महिने आपण इतर 2 विषय शिकू. जेणेकरून तुम्ही तुमचा बाकीच्या विषयांचा सुद्धा अभ्यास छान पद्धतीने कव्हर करू शकता. के-जी रेंज ही जी 4 विषयांची बॅच आहे, त्या बॅचमध्ये आम्ही आता डिसिजन असं घेतलेलं आहे, की आपण ही ऑफर 2 दिवस एक्सटेंड करू. 27 तारखेपर्यंत तुम्हाला ही ऑफर म्हणजेच या के-जी रेंज 2.0 ची जी बॅच आहे, ती तुम्हाला ₹1800 लाच भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये टेस्ट पास घ्यायचा असेल तुम्हाला ₹50 चा तर तुम्ही तो घेऊ शकता. नसेल घ्यायचा तर त्याच्यावर क्लिक करा आणि फक्त तुम्ही बॅच घेऊ शकता. आता ₹1800 मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तर अर्थशास्त्र पूर्ण मिळणार आहे. इतिहास, समाज सुधारक, त्यात महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास पूर्ण मिळणार आहे. भूगोल आणि राज्यघटना या ठिकाणी मिळणार आहे. इतिहासामध्ये जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर एन्शंट आणि मेडिव्हलचा जो प्राचीन इतिहास आणि मध्यकालीन इतिहास आहे तो सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. म्हणजे फुल्ली लोडेड असलेली ही बॅच असणार आहे. फक्त ही बॅच कशी आहे, तर कोर सब्जेक्टची बॅच, लाईव्ह बॅच असणार आहे. त्याच्यासोबत काही घटक हे आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देऊ. काही घटक म्हणजे जसं प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, पंचायत राज हे जे घटक आहेत, हे घटक तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये राहतील. पण कोर सब्जेक्ट जो आहे ना, तो पूर्ण तुमचा लाईव्ह असणार आहे. त्याच्यामुळं पी-वाय-क्यू एनालिसिस इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये मी कव्हर करून देणार आहे. त्याचबरोबर सराव असणार आहे. सॅटर्डे हा दिवस आपण स्पेसिफिक फक्त पी-वाय-क्यू एनालिसिस आणि सरावासाठी आपण घेणार आहोत. रोज तुम्हाला सराव देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. रोज म्हणजे कसं, जो काही टॉपिक तुमचा रोज होतोय, तो टॉपिकवरती तुम्हाला आम्ही काही ना काहीतरी तुम्हाला बिझी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि जसा चॅप्टर संपला, तर चॅप्टरवरची एक टेस्ट सीरीज तुमची त्या ठिकाणी होत राहणार आहे. म्हणजे ही बॅच एक प्रॉपर माझ्यासोबत सुद्धा आता टीम आहे. पहिले मी बॅच नंबर 1 मध्ये एकटाच काम करत होतो. ओके. पण आता बॅच नंबर 2 मध्ये माझ्यासोबत चांगली माझी एक टीम डेव्हलप झालेली आहे आणि त्या टीमकडनं मला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स पण भेटतोय. छान पद्धतीने ते कंटेंटही काढून देतात. त्यात मी पण काही व्हॅल्यू एडिशन करतोय आणि त्या व्हॅल्यू एडिशन मधूनच ही बॅच आता पूर्णपणे आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. आता ही बॅच पैशाकडे बघून घेऊ नका. मी पहिले सांगतो, की खूप जास्त मी फीस ठेवलेली नाहीये. अफोर्डेबल प्राइसमध्ये आणि आय होप सो तुम्ही सगळेजण ही बॅच अफोर्ड करू शकता. याच पद्धतीने ह्या बॅचची आम्ही प्राइस ठेवलेली आहे. आता होतंय काय, आता झालेला एक असा इश्यू आहे, की बरं, बरेचशे विद्यार्थ्यांनी म्हणजे बरेचसे विद्यार्थी आता अशा संभ्रमात आहेत, की सर ही 2.0 नावाची जी बॅच आहे, ही 2.0 नावाची बॅच पुढच्या 6 महिने चालेल. बरोबर? आणि ही बॅच जी आहे, ती 2027 च्या एक्झामसाठी आहे. राइट? 2027 च्या एक्झामसाठी आहेत आणि जर ह्या 2027 मध्ये जर एक्झाम ऑनलाईन पद्धतीने जर झाल्या किंवा इतर गोष्टींमध्ये झाल्या, तर ह्याचा काही फायदा होणार? तर येस होणार. ऑब्व्हियसली तुम्हाला याच पद्धतीने आम्ही काय करतोय, या ठिकाणी सेट करतोय किंवा या ठिकाणी होल्ड करतोय. तर इथं सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी समजून घ्या, की काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं पडतं, की सर आता आमची 27 सप्टेंबरच्या काळात ग्रुप सीची ठीक आहे, ग्रुप सी जी आहे, ग्रुप सीची पूर्वपरीक्षा. हे जस्ट तुम्हाला माहितीच असेल, की 1-2 दिवसात या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर ग्रुप सीची एक्झाम आहे, तर ग्रुप सीची एक्झामसाठी आपण काय करणं गरजेचं आहे? बघा, साधी सिंपल गोष्ट आहे. तर मी तर माझ्या पद्धतीने वाय-टीवरती किंवा YouTubeच्या किंवा Telegramच्या प्लॅटफॉर्मवरती लेक्चर्स तर घेईल, प्रश्न टाकेल, सगळ्या गोष्टी करेल. करंट अफेअर्स पण घेईल. ओके. पण मार्गदर्शनाची गरज पडते. आता 4 विषय हे माझे कोर विषय आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की 2600 च्या संबंधित काही जागा आलेल्या आहेत. ग्रुप सी मध्ये काही विद्यार्थ्यांची अशी होप आहे, की बाबा ग्रुप बी मध्ये माझा स्कोर कमी येतोय. आता 14 जून मध्ये माझा स्कोर कमी आला, तर आता मी डेफिनेटली 27 सप्टेंबरसाठी आता डेफिनेटली मी काय करेल, आणखी जास्त तयारी करेल. आणि नाही म्हटलं तरी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 3 महिने तुमच्या हातात आहेत. या 3 महिन्यामध्ये तुम्ही कुठली बॅच कव्हर करू शकता? तर त्यासाठी माझी के-जी रेंज के-जी रेंजची बॅच नंबर 1 म्हणजे आता तुम्ही बॅच नंबर 2 ही लाईव्ह आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहे. म्हणजे हे बॅच तुमची 6 महिने चालेल. त्या बॅचला येऊन तुमचा काही उपयोगच नाही तिथे. तर तुमचं टार्गेट जर ग्रुप सी आहे, आताची पूर्वपरीक्षा. पण जर तुमचं असं म्हणणं आहे, की सर आम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकायचंय आणि आतापासूनच आम्ही
सुरुवात करतोय 2027 साठी, पण आम्ही ग्रुप सी बघून देऊ, तर तुम्ही इथे या. पण तुम्हाला प्रॉपर आता टार्गेटच आहे ग्रुप सी पास करणं, हे तुमच्या अगदी गरजेचं आहे तुमच्यासाठी, खूपच गरजेचं आहे. तर तुम्हाला 4 विषय तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकवलेले आहेत. तुम्हाला फक्त काय करायचंय, जायचंय, मस्तपैकी लेक्चर्स पाहायचेत, नोट्स काढायचे आणि छानपैकी क्वेश्चन पेपर जे झालेले आहेत, त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या. बाकी तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचंच नाहीये. कारण या बॅचमध्ये जे मिळणारं मटेरियल आहे, ते या बॅचमध्ये सुद्धा या बॅचच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे. असं नाही की या बॅचला आम्ही थांबवतोय. त्या बॅचला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आता ही बॅच किती रुपयाची आहे? तर सिस्टममध्ये तुम्हाला काय ही जी बॅच आहे, आता खरं सांगायचं तर ही बॅच 4,000 ची. या 4,000 ची होती. आणि केजी रेंज 2.0 ही सुद्धा बॅच आता तुमची 4,000 होईल. ओके, 27 तारखेच्या नंतर ही बॅच सुद्धा 4,000 ची होईल. पण आता काय असतं माहिती आहे का? आपण विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करतो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी ही जी बॅच आहे केजी रेंजची, ती सुद्धा आपण 1900 रुपयाला अवेलेबल करून दिलेली आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, केजी रेंज ओके 1 जी बॅच आहे, केजी रेंजची 1 बॅच. बॅच नंबर 1 घेताना तुम्हाला केजी रेंज RANCH हा कोड तुम्हाला यूज करायचा. इकडे तुम्हाला कोडची गरज नाहीये, पण इकडे तुम्हाला कोड नक्की यूज करायचा आहे. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बॅच. जर तुम्ही माझे जुने विद्यार्थी असाल, त्यांनी सुद्धा हा कोड नक्की यूज करा. जर तुम्ही आता 3 महिन्यात तुम्हाला चांगली तयारी करायची, तरी तुम्ही हा कोड यूज करा. पण 3 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या 4 विषयांचा एकदम भुगा पाडायचा, एवढं लक्षात ठेवा. दुसरं काहीच विचार नाही करायचा. फक्त आणि फक्त लेक्चर करा आणि दणादण अभ्यास करा. बस एवढंच करा. ग्रुप नंबर म्हणजे बॅच नंबर 2 ला, ठीक आहे, बॅच नंबर 2 ला जे विद्यार्थी येतील ते एकदम न्यू आणि फ्रेश विद्यार्थी असतील, जे 2027 साठी तयारी करतील. आणि तसाही मोठा बॉम्बगोळा आज आयोगाने टाकलेलाच आहे की 2027 पासून जवळपास सर्वच पूर्वपरीक्षा, जेवढ्या काही पूर्वपरीक्षा आहेत, त्या सगळ्याच पूर्वपरीक्षा त्या कशा होणार आहेत, तर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. एक नंबर विचित्र विचार केलेला आहे आयोगाने, मी ते सांगतो. म्हणजे विनाकारण विद्यार्थ्यांच्या ट्रस्टबद्दल आयोग खेळते. आणि ह्या ट्रस्टबद्दल आयोग का खेळते? कारण की बघा कसं असतं, तुम्ही आता ऑफलाईनला जाता, ऑफलाईनमध्ये टेस्ट देता, तिथं बसता, घरी पेपर आणता, तुमचं पेपरचं तुम्ही इव्हॅल्युएशन करता. सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि सिस्टमॅटिक पद्धतीने करता. फक्त इथं मुद्दा काय येतो, तो म्हणजे ट्रान्सपरन्सीचा. ज्यावेळेस नॉर्मलायझेशन किंवा हे सगळ्या गोष्टी होतील, त्यावेळेस ट्रान्सपरन्सी राहणार नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शंका निर्माण होईल की मी तर असा माझं तर एवढे एवढे गुण येत होते कदाचित, आणि मला एकदम कमी कसे काय आले. त्या विद्यार्थ्यांचा असा विचार येऊ शकतो की मला खूप कमी गुण होते, जास्त कसे आले. हा सगळा घोळ एमपीसी आता करायचा प्रयत्न करते. हा ठीक आहे, सुधार करते किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी करते. आपल्याला त्या मुद्द्यात लगेच शिरायचं नाहीये. आपण विद्यार्थ्यांच्याच बाजूने आहोत. पण इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच होतोय की थोडं एमपीसीने पारंपरिक पद्धतीचा सुद्धा विचार करावा. कारण की पारंपरिक पद्धतीबद्दल एमपीसीच्या बद्दल किंवा एमपीसीच्या बद्दल आणि पारंपरिक बद्दल सुद्धा विद्यार्थी खूप पॉझिटिव्ह होते. आणि एमपीसी असा जो बदल करते आजकाल, तो सगळा बदल कदाचित एमपीसीच्या यंत्रणेवरती ताण येणार किंवा इतर गोष्टी येणार, ह्या सगळ्या मान्य करतो. पण कसं असतं, एका ठराविक प्रोसिजर नंतर जर सगळ्या गोष्टी होत गेल्या, तर ते बऱ्या पडतात. तुम्ही एकाच वर्षात 2-2, 3-3 जर एक्झाम घेत लागले आणि पूर्वपरीक्षेचा भाग घेत राहिले, तर अवघड होईल. आणि सविस्तर माहिती म्हणजे या संदर्भातली जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला दिलंच. ओके, पण आता सध्या ह्या 2 गोष्टी, कारण की मला कालपासून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हेच सांगायला सुरुवात केली ग्रुप सीची ॲड आल्यानंतर, की सर ॲड आली आहे, लवकरात लवकर आम्हाला 3 महिन्यासाठी कुठलीतरी एक बॅच सजेस्ट करा. बॅच तुम्हाला मी सांगितलेली आहे केजी बॅच नंबर 1, आणि जे विद्यार्थी 2027 साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी केजी रँच बॅच नंबर 2. ओके, एवढं बोलून मी आजचं लेक्चर थोडंसं थांबवतोय. एक महत्त्वाची माहिती होती, पण अत्यंत गरजेची माहिती होती. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे जे आपले अपडेट आहेत ते कंटिन्यू